रेडी स्टार्ट. परिच्छेद. आज देशांमध्ये वेगवेगळ्या तऱ्हेचे वाद वाढविण्याचे प्रयत्न चालू आहेत. भाषांचे आग्रह, प्रदेशांचे आग्रह, जमातींचे आग्रह, हिंदू मुसलमानात वाद वाढविण्याच्या तऱ्हा, या सर्व प्रकारांनी जी एक परिस्थिती निर्माण होत आहे तिच्यातून हा देश एकजिनसी कसा राहील यासाठी प्रयत्न करणे हे तुमचे आमचे पहिले काम आहे. अलीकडेच मी एका लेखकाचे पुस्तक वाचले. त्यात त्यांनी सांगितलेली एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे. ती गोष्ट अशी की स्वातंत्र्यप्राप्तीनंतरची पहिली 10-12 वर्षे आम्ही आमच्या देशाची बांधणी करण्याच्या कामामध्ये होतो. त्यामध्ये आम्हाला थोडेफार यश येत गेले. पण आता आमच्या देशातील यापुढची 10-15 वर्षे ही अत्यंत कठीण अशी वर्षे आहेत. त्याचबरोबर काही व्यक्तींच्या मनामध्येही महत्त्वाकांक्षा निर्माण झाल्या आहेत. त्यांना असे वाटते की आपणाला जातीचे वजन वापरता येईल, भाषेचे वजन वापरता येईल आणि सत्तेचे गाठोडे पाठीशी मारता येईल. या सगळ्यातून ह्या देशाला आपण वाचविले पाहिजे आणि त्याला एकत्र ठेवून प्रगतीच्या दिशेकडे नेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. असा हा कठीण काळ देशाच्या पुढे उभा आहे आणि या कठीण काळामध्ये या देशाची जिम्मेदारी पाहण्याचे काम तुम्हा आम्हा सर्वांवर आहे. तुमच्या आमच्या जिम्मेदाऱ्या आता तुम्ही आम्ही ओळखल्या पाहिजेत. हे सर्व पाहावयाचा प्रयत्न करणे हीच आपली पहिली जबाबदारी आहे आणि हे करीत असताना आम्हाला आमच्या देशामध्ये लोकशाही दृढमूल करावयाची आहे. ही आमची दुसरी महत्त्वाची जबाबदारी आहे. परिच्छेद. मी भारताच्या अवतीभोवती पाहावयाचा प्रयत्न करतो तेव्हा मला असा एकही देश दिसत नाही की ज्यामध्ये सत्ता मुळीच गडबडलेली नाही. खाली सिलोनपासून ब्रह्मदेशापासून मजल मारीत तुम्ही इजिप्तपर्यंत जा. प्रत्येक देशामध्ये गेल्या 10-12 वर्षात 2-2 क्रांत्या होऊन गेल्याचे तुम्हाला आढळून येईल. 8 दिवस, 15 दिवस, महिना, 2 महिने असे पंतप्रधान राहिले आहेत. काही तर वाऱ्यावर उडालेल्या पतंगासारखे कुठल्या कुठे वाहत गेले आहे. कॉमनवेल्थचा मी गेल्या 12-15 वर्षाचा इतिहास पाहिला, पण या सर्वात एकच पंतप्रधान कायम आहे आणि तो म्हणजे भारताचे पंडित जवाहरलाल नेहरू. हिंदुस्थानाची नीती, हिंदुस्थानाचा आवाज, हिंदुस्थानाची भाषा यासाठी स्थान निर्माण व्हावे म्हणून गेली 15 वर्षे त्यांनी सतत काम केले आहे आणि हे काम एकमुखाने आणि ते सुद्धा लोकशाहीच्या मुखाने चालविण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. याचा तुम्हाला आम्हाला अभिमान वाटला पाहिजे आणि हेच काम आमच्या देशामध्ये कायम करण्याचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे. दुनियेमध्ये निदान या आशिया खंडातल्या देशामध्ये लोकशाहीची ही जी हवा वाढते आहे ती तशीच वाढत राहावी म्हणून आम्ही प्रयत्न केला पाहिजे. तसे करताना सामान्य माणसाच्या हातून कदाचित चुका होतील, पण त्या चुका सांभाळून घेऊन त्या चुकातून नवी शक्ती निर्माण करण्याचे लोकशाहीचे जे सामर्थ्य आमच्या हातात आले आहे त्या सामर्थ्याची वाढ करण्याचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे. या लोकशाहीचे आणि तिच्याबरोबर येणाऱ्या लोकशाही मूल्यांचे आम्हाला आमच्या देशामध्ये रक्षण करावयाचे आहे. पण लोकशाहीत जागृत झालेल्या माणसाला त्याचे सामाजिक स्थान आणि त्याचे आर्थिक उत्थान
करण्याची संधी आम्ही दिली नाही तर ती लोकशाही आपणास सांभाळता येणार नाही. स्टॉप.